महाराजांचा शाहिस्तेखानवर हल्ला. शिवाजीचे दक्षिणेतील वर्चस्व कमी करण्यासाठी औरंगजेबाने शिवाजीला पकडून आणण्यासाठी आपला मामा एक मातब्बर सरदार शाहिस्तेखानला प्रचंड सैन्य देऊन पुण्याला पाठवले. खानाचा मुक्काम लाल महालात पडला आणि एके रात्री शिवाजी महाराजांनी लाल महालावर अचानक हल्ला केला व खानाचे प्राणावरचे संकट बोटावर निभावले. त्याचा व्याख्यान रूपी पोवाडा सादर करीत आहेत शिवशाहीर बाबासाहेब देशमुख. संकटावर संकट समयाला. अफजल खानाच्या वधानंतर महाराज मिरजेच्या किल्ल्याला वेढा देऊन बसलेले आहे. मिरजेचा भुईकोट किल्ला महाराजांनी घेराव टाकलेला आहे. दक्षिणेमध्ये शिवाजी राजांचं वर्चस्व, अफजल खानाचा वध आणि या शिवाजीला संपवण्याकरता दिल्लीमध्ये खलबत माजलेला आहे. औरंगजेब याच समयाला दिल्ली दरबाराला बोलावून घेतलं मामाला. बोलावून घेतलं मामाला शाहिस्तेखानाला. आता काय बोलला समयाला, मामा आपण दक्षिणेत जावा, शिवाजीला संपवा और नंतर परत या. आराम दुनिया में हमारा राज होना चाहिए. आपल्या भाच्याचं राज्य वाढवण्यासाठी हा शाहिस्तेखान निघालेला आहे. शाहिस्तेखान आपली फौज घेऊन जो दिल्लीहून निघाला ते शाहिस्तेखानाचा मुक्काम बऱ्हाणपूरला येऊन पोहोचलेला आहे. बऱ्हाणपुरी खान आलेला. बऱ्हाणपुरी खान आलेला महाराज याच समयाला वेडा टाकून होते मिरजेला. वेडा टाकून होते मिरजेला. जिजामाता राजगडाला, जिजामाता राजगडाला. ही वार्ता कळता मातेला, ही वार्ता कळता मातेला. दिल्लीवरून खान आलेला, खान आलेला, खान आलेला, खान आलेला. शाहिस्तेखानाचा मुक्काम अहमदनगरला येऊन पोहोचला. या खानाबरोबर असणारे मातंबर सरदार, याच्यात राजपूत होते, याच्यात मराठे होते, याच्यात जाधव होते, याच्यात घाडगे होते, सुंदरराव घाडगे. जाधव म्हणजे शिवाजी राजांचे मामा. काय नशीब आहे आमच्या मामाचं. इकडं औरंगजेबाचा मामा आपल्या भाच्याचं राज्य वाढवण्यासाठी निघालेला आहे आणि इकडं शिवाजीचा मामा आपल्या भाच्याला कैद करण्यासाठी निघालेला आहे. त्यांनी निर्माण केलेलं राज्य उद्ध्वस्त करण्यासाठी निघालेला आहे. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ म्हणतात ते याला. याच्याबरोबर एक पराक्रमी बाई आहे. या बाईचं नाव आहे रायबागन. या रायबागनचा जरा इतिहास तुम्हाला ऐकवत आहे. पराक्रम लक्ष्मीने केला, लक्ष्मीबाईंनी केला. चुळी बांधून काठीला हिनं काय केलं. एका राजाची मालकी
या बाईच्या किल्ल्याचं नाव आहे माहूरगड, जे आज आपल्या हिंदू धर्मातलं आराध्य दैवत तिथं आहे. माहूरगडची अंबाबाई, या माहूरगडच्या किल्ल्याची ही मालकीन ज्याला हिच्यावर स्वारी झाली, हिनं काठीला चुळी बांधली, आपल्या फौजेला सांगितलं लढा नाही तर चोळ्या भरा, बांगड्या घाला. या फौजेनं पराक्रम केला, आलेलं परचक्र पिटाळून लावलं आणि तिच्या पराक्रमावर बेहद्द खुश होऊन औरंगजेबाने तिला 2 किताब दिले होते, रायभागन आणि पंडित. ही रायभागन मराठी स्त्री, विदर्भात स्वतंत्र राज्य करणारी, पण ही निघाली होती कुठं? स्वराज्य नाहीसं करण्यासाठी. ही जर माणसं स्वराज्याच्या रक्षणासाठी आली असती तर काय झालं असतं? रायबागन याचा समय आला, याचा समय आला, सय्य खान आला, शाहिस्ते खान आला. अहमदनगर असता मुक्काम आला. या अहमदनगरला शाहिस्ते खानाचा मुक्काम आलेला आहे. शाहिस्ते खानाचे हेर पुढे चालायला लागलेले आहे. खानाची फौज आता 1 लाखावर येऊन पोहोचलेली आहे. दाद नव्हती, हत्ती घोडे हुंटारा. प्रत्येक सरदाराच्या वेगवेगळ्या रावट्या, वेगवेगळे तंबू. अंबारीत खान बसलेला, अंबारीत खान बसलेला, दुरून पाहत होता महाराष्ट्राला. कधी पकडीन शिवाजी राजाला, बरबाद करीन मराठी शाहीला, असं वाटलं बघा खानाला. खानानं मुक्काम हलविला, खानानं मुक्काम हलविला. खान आला भीमा तीराला, भीमा तीराला गिरहरी, भीमा तीराला गिरहरी, भीमा तीराला गिरहरी. इकडे खान भीमा नदीच्या तीरावर खानाची छावणी पडलेली आहे. शाहिस्ते खान भीमा नदीला येऊन पोहोचला. वार्तेवर वार्ता गडाला, जिजामातेला. स्वराज्यावर येणारे भयानक संकट. वार्तेवर वार्ता गडाला, राजगडाला, जिजामातेला, जिजामातेला. जिजाबाई म्हणत आहे, शंभू महादेवा, कुणा कुणाशी तोंड द्यावं लागेल माझ्या बाळाला. इकडं राजे मिर्जेचा वेढा उठवला राजाने, कारण या बाजूला राजावर चाल करून येत होता सिद्दीज्वर आणि अफजल खानाचा मुलगा फजल खान. सिद्दीज्वर चालूनी आला, चालूनी आला, चालूनी आला. पन्हाळ्यावर गेला, पन्हाळ्यावर गेला. महाराज या वेळा पन्हाळगडला होते. इकडे पन्हाळगडावर महाराजांना वेढा टाकला. या बाजूला सिद्दीज्वराचा पन्हाळगडाला वेढा आणि या बाजूला शाहिस्ते खान भीमा तीराला येऊन बसलेला आहे. आणि शाहिस्ते खानाने इथून पुढे काय सुरुवात केली, काय चाल केली म्हणा. शाहिस्ते खानाने मोर्चा वळवला तो किल्ले पुरंदराच्या बाजूला. शाहिस्ते खानाचा तळ हल्ला. आला आला खान बघा, आला खान बघा, आला खान बघा, आला खान बघा, आला.
सरदारांना हुकूम काय दिला? सरदारांना हुकूम काय केला? हुकूम काय केला? जाळपोळ करा समयाला, जाळपोळ करा समयाला, लुटा हिंदूंच्या मुलीला, घरादाराला कापा गाईला, नंगा नाच खानानी केला. धरणी माय ठाव देत नव्हती अशी अवस्था या परिसरातल्या लोकांची झालेली आहे. घरदार बेचिराग होत आहे. खणाने धुमाकूळ घातलेला आहे. धुमाकूळ घातला समयाला, घातला समयाला, घातला समयाला, बेचिराग करतो गावाला, बेचिराग करतो गावाला. भयभीत मराठा झाला, मराठा झाला, मराठा झाला, मराठा झाला. खणानं घातलेला रंगानाच गोर गरीब रहित मराठे यांच्या वार्ता गडावर जाऊ लागल्या. जिजाऊ मासाहेबांच्या हाताच्या मुठ्ठी वळल्या. यावेळेला सरसेनापती नेताजी पालकर हे विजापूरच्या जवळ विजापुरावर हल्ला करण्याकरता गेले होते. जिंकुनी शिरवळ भागाला खान आला जेव्हा सासवडला, आणि खणाचा मुक्काम सासवडला येऊन पडला. खणाच्या रावट्या पडल्या. खणाचा चनान खणा खणाच्या बरोबर होता. खणाचा असणारा जनान खणा आणि खान खानाने काय केलं? बुद्धिमान खान, खानाला तिथं बातमी लागली सासवडला आल्यानंतर शिवाजी राजाचा सुंदर वाडा पुण्यामध्ये, म्हणा आपण त्याच वाड्यात जाऊन राहू, शिवाजीचा वाडाच ताब्यात येऊ, बघू शिवाजी काय करतो आमचं. खानाची 1 लाखाची फौज ही मुंगीच्या पावलानं चाललेली आहे. खानाचा सासवडचा मुक्काम हल्ला. उलट सुलट खान चालला, उलट सुलट खान चालला, निघाला पुण्याला, निघाला पुण्याला. बातमीवर बातमी राजाला. इकडे राजाला बातमी जाऊ लागली. राजांचा मुक्काम यावेळेला विशाळगडावर होता. राजे सिद्धी ज्वराच्या वेड्यातून पन्हाळ्यातून सलामत सुटून गेले होते, पण राजांना जीवापाड असणारी 2 माणसं गमवावी लागली होती. या युद्धामध्ये अनेक पलटे होते. राजा आता विशाळगडावर होते. बातमीवर बातमी राजाला, विशाळगड आला, विशाळगड आला, खान निघाला पुण्याला. जाऊ द्या खान पुण्यात, बघू काय करतोय तो. आणि खानाचा मुक्काम या पुण्य नगरीमध्ये आला. खान पुण्यात येतात. खानाची छावणी, खानाच्या रावट्या, मराठी सरदाराची रावटी वेगळी, राजपूत सरदाराची रावटी वेगळी, पठाणांची रावटी वेगळी, मोंगलांची रावटी वेगळी, त्यातले काय मुसलमान यांची रावटी वेगळी. आणि खानाचा स्वतःचा मुक्काम लाल महालात पडला.
दादूजी कोंडदेवानी बांधलेला हा लाल महाल, शिवप्रभूच्या पदस्पर्शाने पावन झालेला लाल महाल, जिजाऊ माँसाहेबांनी आपला आत्मा तिथं ठेवून जपलेला तो लाल महाल, जिजाऊ माँसाहेबाचं देवघर, या ठिकाणी खणाने आपला जनानखाना तयार केला. खान पुण्यात आल्यानंतर खान थांबला नाही. खानाच्या विचार डोक्याला, विचार डोक्याला, विचार डोक्याला, त्राही त्राही करावा जनतेला. जाळपोळ जाळपोळ 12 मुलकाला खानानं मोर्चा वळविला. तिथं बसूनच खानाने आपल्या स्वाऱ्या करायला सुरुवात केली आणि एक स्वारी चाकणवर झालेली. हा चाकणचा भुईकोट किल्ला पण बळकट असणारा. खानाने हुकूम काय दिला, घ्यावं तुम्ही चाकण किल्ल्याला, घ्यावं तुम्ही चाकण किल्ल्याला, चुटकी सरशी लढवू त्याला. ताकदीची घमेंड फौजेला आणि शाहिस्ती खानाची फौज या चाकणच्या किल्ल्याला जाऊन भिडली. या चाकणमध्ये आमचे मुठभरच मावळे होते, पण प्राणपणाला लावून लढणारे होते. हा चाकणचा किल्ला लढवण्याकरता शाहिस्ती खानाची झोप उडाली. किती दिवस किल्ला लढवत होते. चुटकी सरसी हा चाकणचा किल्ला घेऊ म्हणणाऱ्या शाहिस्ते खानाला 15 दिवस होऊन गेले तरी किल्ला हाताला येईना. अचानक आमचे मराठे बाहेर पडायचे, एकदम कापाकापी करायची, हर हर महादेव गर्जना करायची. खानाच्या फौजेचा फडशा पाडायचा आणि ती सावध झाली की पुन्हा पळून जायचं, दरवाजे बंद करायचे. गनिमी काव्याचा मारा खानाची फौज त्रस्त केली. पण या खानाच्या लोकांनी काय केलेलं आहे, भुयार खोदलं समयाला, जमिनीतून काढलं युराला, काढलं युराला, काढलं युराला, काढलं भुयाराला. जमिनीतून भुयार काढायला सुरुवात केली आणि भुयार थेट दरवाजाच्या जवळ जाऊन पोचलं. आता जमिनीतून काढलेला मार्ग, भुयारातून काढलेला मार्ग गडावर असणाऱ्या आमच्या गडकऱ्यांना माहित नव्हता. आणि अचानक खिंडार पडलं बुरुजाला, खिंडार पडलं बुरुजाला, पडलं बुरुजाला, चाकणचा किल्ला ढासळला. राजे खानाचे सर्व मुलसबे ओळखून होते. राजाने आता खानाला धक्का द्यायचा ठरवला आणि राजांच्या हेरानी बातमी आणली, राजे रायबागन आणि खानाचा मातंबर सरदार काय धन त्यांच्या जवळ आहे, घोडे आहेत, हत्ती आहेत, पायदळ आहेत, हत्यार आहेत आणि तळ कोकणात निघालेले आहेत. ही बातमी येतात खान काय म्हणत आहे, जगदंबेने आम्हाला कळवून दिला. ही बातमी येताच राजे खुश झाले. खानाची फौज तळकोकणात जात आहे. आदिशक्ती तुळजा भवानी या खिंडीमध्ये खानाच्या फौजेला मला धडा शिकवायचा, आमच्या पाठीमागे सदैव राहावा. जय भवानी, हर
आणि या खिंडीमध्ये जाण्याचा राजाने आपल्याकडे काही निवडक माणसं घेतलेले आहेत. खानाची ही फौज पुण्याहून निघालेली आहे. ही तळकोकणात उतरण्यासाठी चाललेली आहे. त्यात काय गाड्या आहेत, त्याच्यावर द्रव्य आहे. आणि खानाचा मातंबर सरदार निघालेला आहे. ही पराक्रमी रायबागन बरोबर आहे. आणि बरोबर सह्याद्रीच्या कड्यात येऊन पोचलेले आहे. सह्याद्रीचं सह्य राजाला सह्याद्रीचं सह्य राजाला वार्ता राज घडला, वार्ता राज घडला, वार्ता राज घडला, वार्ता राज घडला. राजाला खरं सह्य होतं तर या सह्याद्री मोंगली फौजेशी टक्कर द्यायची असेल तर सह्याद्रीत सह्याला असला पाहिजे. सह्याद्रीत सह्य राजाला वार्ता राज घडला, वार्ता राज घडला, वार्ता राज घडला. खानाची फौज आली सह्याद्रीच्या कड्याला. आता ही तळ कोकणात उतरणार आहे. हे राजाच्या हेरानी वार्ता राजगडावर दिली. वार्ता कळता राजाला, वार्ता कळता शिवाजी राजाला. राजगडाला, राजगडाला, राजगडाला. राजाला वार्ता कळली. हा महमद खान खिंडीत येऊन पोचलेला आहे. राजांचे सैनिक तिथं जाऊन पोचले होते. राजांनी काय केलेलं आहे, जरी फेटा बांधला डोक्याला, जरी फेटा बांधला डोक्याला, बुट्टीचा अंगरका घातलेला, चढाव होत पायाला, भवानी लावली कमरेला, ढालती होती पाठीला, शिवगंध होता भाळाला, कवड्याची माळ कंठाला. प्रणाम केला राजाला, प्रणाम केला राजाला. महादेव काय बोलला, राजे चला तयारी करा. राजांनी महासाहेबाला प्रणाम केला आणि राजे या खिंडीच्या टेकडीला येऊन पोचलेले. महाराजांच्या सूचनेप्रमाणे आमची सर्व मराठी फौज या खिंडीत कुठं लपली होती शत्रूला काहीच कल्पना नव्हती. वानर जशी झाडात लपून बसतात पानाच्या आडाला, असा प्रत्येक झाडात एक माणूस होता. खानाचे घोडेस्वार दौडत आले, सरळ खाली घाटातून उतरले. पुन्हा थोड्या वेळानं ते घोडेस्वार दौडत वर आले. घाट माथ्यावर खानाने आपला तंबू टाकलेला होता. इशारा मिळाला राजाला. खानाला घाटामध्ये कुठेही अडथळा नाही याची हेरानी त्याला कल्पना दिल्यानंतर खानाची फौज घाटातून खाली उतरू लागलेली आहे. आमच्या हेरबाजांनी राजाला इशारा केला आणि राजाने सांगितलं सावध राहा. खानाची फौज अगदी मध्य घाटात आली की दोन्ही बाजूनं घाट बंद करून टाका आणि एक एक खानाची फौजेतला माणूस टिपून पाडा खाली.